तर गाईज आम्ही आज जाणार आहेत पवायला. बघू शकता किती मोठा कापूस झालाय आमच्या इकडे. ब्लॉक काढायला तुम्ही ये घ्या खेळून घ्या हे बघू शकता केवढे पोरं आलेत पवायला. हे माझा भाऊ दीपक भाऊ म्हणतात. तर गाईज आम्ही अशा जंगलातून जातो पवायला. म्हणजे जंगल नाही, कापूसच आहे, आमचं रान आहे. आणि आता या पुढच्या ऊसामधून जायचंय पवायला. बघू शकता तुम्ही, बघू शकता हे पोरं कितकुले आमच्यासोबत पवायला येते. तर गाईज बघू शकता कसा ऊस आहे, तोडायला आलेला आहे. आणि आम्ही या ऊसात चाललो तर बघू शकता. मला तर काहीच दिसेना, पडतोय का काय काय माहित आता मी. हे बघा बघू शकता. आता आम्ही बाहेर निघलो त्या ऊसाच्या. हे पहिले इथनं रस्ता होता, आता हे ऊसामुळे रस्ता बुजला इथला. बघू शकता गाईज तुम्ही. त्या लिंबापाशी हिर आहे त्या. पोरगा बघा कितकुस आहे. हे पवायला येत आहे. हे बघू शकता, हे गावाकडचं पोरग आहे, माझ्या भावाचं पोरग आहे. हे बघू शकता कसा हात करतय. तर गाईज आम्ही विहिरीच्या जवळ आलेलो. या इकडे विहीर आहे. या वर्षी या माणसानं रान केलं नाही, त्या पुढंच आहे विहीर. बघू शकता तुम्ही. ज्या लोकांना रान पाहिजे त्या लोकांना भेटत नाही. ज्याला भेटलेलं रान असते ते करत नाहीत. बघू शकता हे किती जंगल झाले या रानात. आणि ह्या जंगलामध्ये चिखल लयच नाही. तर हे बघू शकता चिखल कसलाय. बघू शकता विहीर. हे बघू शकता पब्लिक. हे बघा हे आहे. बघू शकता गाईस, मासे झालेले आहेत. तुम्हाला दिसले तर कमेंट करून सांगा. उडी मारली. हा ना, बघू शकता कितकोसा मुलगा आहे कसा उडी खाते बघा. आता काय रे गाठ्याकडे सरी माशी. हे बघू शकता, हे बघू शकता पब्लिक पवायला आलेली.